समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरके ही आपल्या मुलगा आणि मुली यांच्यासोबत राहत होती। सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरात फार चांगले बोलले जात नव्हते, कारण ती बिनधास्त वागत होती। तिच्या वागण्याला काही बंधनच नव्हते। तिने जवानीच्या बहरात असताना सामाजिक बंधने जुगारली होती। तिला कसलेच बंधन मान्य नव्हते। ती चार चौघीत उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या। तिलाही आपल्या रूपाचा गर्व होता। आपल्या आयुष्यात आपल्याच मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातील एका प्रियकरासोबत राहणे पसंत केले। त्या दोघांनी संसार थाटला। सुखाने दिवस जाऊ लागले। या दरम्यान तिला एक मुलगा झाला। दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता, पण तरीही ती खचली नाही। आपल्या मुलाचा सांभाळ करत ती प्रियकराबरोबर मजेत जगत होती। पण मूल झाल्यानंतर प्रेम आटत गेले। त्या दोघांत दुरावा निर्माण झाला। काही वर्षातच तिने त्याला सोडून दिले। आता ती एकटी नव्हती, तिच्या पदरी मूल होतं। या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवू लागली। दरम्यान तिच्या आयुष्यात एक पुरुष आला। त्याने तिला सुखाचा व आधाराचा विश्वास दिला। आता ती दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली। नवागडी नवे राज्य सुरू झाले होते। सारे मजेत सुरू होते। परिणामी तिला एक मुलगी झाली आणि तिच्या दुसरा प्रियकरी तिच्यापासून फटकून वागू लागला। पुन्हा तिच्या नावावरचा जीवही कमी झाला। तिने त्यालाही सोडून दिले। 2 मुले आणि ती असे तिघे राहू लागले। काही दिवस असेच गेले। त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फ महादेव कोंडेबा गायकवाड याच्यासोबत झाली। दोघांची एकमेकांशी पटले। तिने त्याला पसंती दाखवली। त्याला तर ती हवीच होती। मग संसार थाटायला वेळ लागला नाही। सुनीता आता तिसरा प्रियकर पिंटू उर्फ महादेव याच्यासोबत राहू लागले। त्या दोघांनी लग्न केलं नसले तरी ते पत्नीप्रमाणेच राहत होते। आता मुलेही मोठी झाली होती, पण तिच्या मुलाच्या पायाला गँगनी सारखा आजार जडला होता। तो आजार बळावतच गेला। परिणामी त्याला जागेवरून हालचाल देखील करता येत नव्हती। दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते। ती तिच्या सासरी गेली होती, तर पिंटू उर्फ महादेव याला दारूचे व्यसन लागले होते। तो दारूच्या पुरता आहारी गेला होता आणि त्याचा सुनीताला त्रास सुरू झाला होता। तो दारू पिऊन आल्यानंतर सुनीता सोबत आणि तिच्या मुला व मुलीसोबत वाद घालायचा। कधी कधी मुलीला मारहाण करायचा। ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती। तसे आपण पती पत्नी सारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असे ती त्याला सांगायची। तो मात्र ही मुले माझी नाहीत असे बदवून सांगायचे। तेव्हा ती चिडायची। त्यातून त्या दोघात वाद व्हायचे। वेळ प्रसंगी हाणामारी देखील व्हायची। रोजच होणाऱ्या या वादवादीतून काहीतरी विपरीत घडणे असा मात्र कोणाला तरी वाटत नव्हते। पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्याच्या जीवाभावाचे लोक त्याच्या जीवाचे वैरी बनतात। येथे सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते। त्याला पती मानले होते, पण तो तिला त्रास देत होता। दारू पिऊन शिवेगाळ करत मारहाण करत होता। तिच्या अपंग मुलास व विवाहित मुलीसह शिवेगाळ तसेच मारहाण करत होता। त्याच्या या वागण्याने ती त्रासली होती। दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करण्यास सुरुवात केली। सुनीताला शिवेगाळ केली। तसेच तिच्या मुलाला आणि तिच्या बाळंतपणासाठी आलेल्या मुलीलाही त्याने शिव्या देण्यास सुरुवात केल्यामुळे सुनीता ही चिडली। याचा काहीतरी बंदोबस्त केला तरच आपल्याला सुखाने जगता येईल असे तिला वाटले। तिने रागाच्या भरात भावाचा मुलगे म्हणजे भाचा अंबादास याला कॉल केला। त्याला महादेव कडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली। तेव्हा अंबादास तातडीने आला। सुनीता आणि अंबादास या दोघांनी मिळून महादेवाला इतकी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला। आपल्या हातून खून झाला हे लक्षात आल्यानंतर या खुनातून सुटका करून घेण्यासाठी तो मृतदेह मोटरसायकलवरून दूरवर नेऊन टाकला। तिथून ते घरी परतले। आता आपल्या हातून झालेल्या कृत्याला वाचता फुटणार नाही असे त्या दोघांना वाटत होते, पण तसे कधीच होत नाही। दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी कधीतरी उदगीर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उदगीर ते नेत्रगाव रोडवर 45 वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळून आला। सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर लगेच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला की प्रथमतः पोलिसांनी हा प्रकार अनैतिक संबंधातील तर नसावा ना अशी शंका येत होती। तरीही प्रथमतः मयत कोण, या ठिकाणी त्याचा मृतदेह का टाकला गेला, कोणी टाकला, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात। त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करतात। मृतदेहाचा पंचनामा करत असताना अत्यंत पारखी नजर असलेल्या आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट बारकाईने पाहिली की मृतदेहाचा एक पाय हा घासत आलेला आहे, म्हणजे खून कुठेतरी दुसरीकडेच केलेला असावा आणि या ठिकाणी आणून त्याला टाकले असावे असे प्रथमदर्शनी अंदाज घेतला जात होता। तेव्हा परिसरातील लोक घटनास्थळाजवळ गर्दी करत होते, तर्कवितर्क लावत होते। दरम्यान पोलिसांनी जनतेत मिसळून चर्चेत सहभाग घ्यायला सुरुवात केली।
चर्चेतून हा व्यक्ती उदगीर शहरातील समतानगर भागात राहत असल्याचे बोलले गेले। ही गोष्ट पोलिसांसाठी फार महत्त्वाची ठरली। त्याने लगेच त्या अनुषंगाने तपासाची सुई समतानगर परिसराकडे वळवली। पोलिसांनी समतानगर परिसरामध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा हा व्यक्ती पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले होते। तो गेल्या काही वर्षापासून समतानगर परिसरात राहत असला तरी तो मूळचा डोंगरगाव तालुका शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी असल्याचे समजले। पोलिसांनी त्याच्या गावी जाऊनही तपास करण्याचा निर्धार केला। डोंगरगाव येथे गेल्यानंतर पिंटूच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली। महादेव कोंडीबा गायकवाड हा गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरके हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता। त्यांचा विवाह झालेला नसला तरी ते दोघेही पती पत्नीसारखे राहत होते। त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते आणि कदाचित त्यातूनच आपल्या भावाचा खून झाला असावा ही फिर्याद त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी करण्यास सुरुवात केली पण सुनीता काही केल्या धांगपत्ता लागू देत नव्हती। तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली। तिने आधी सांगितले की रात्री वाद घालून पिंटू उर्फ महादेव कुठेतरी निघून गेला। नंतर सांगितले की तो वाद घालून मारहाण करून लागल्यामुळे आम्ही झोपायला बाहेर गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो। त्यानंतर घरातील इतरांकडेही चौकशी केली तेव्हा मात्र त्या घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते। या मतभिन्नमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली। तेव्हा सुनीता मधुकर पोरके हिने कबूल केले की रात्री पिंटू दारू पिऊन आल्यामुळे वाद घालत व मारहाण करत असल्यामुळे वैतागून आपण आपल्या भावाचा मुलगा अंबादास प्रकाश बिरादार यास बोलावून घेऊन पिंटू आपल्याला त्रास देत आहे असे सांगितले। तेव्हा त्याने आणि मी दोघांनी मिळून पिंटूला मारहाण केली। त्यात तो गंभीर जखमी झाला। तेव्हा त्याला मोटरसायकलवरून थोडे अंतरावर नेले। समतानगर पासून नेत्रगाव रोडवर रस्त्याच्या कडेला टाकले। तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच अंबादास प्रकाश बिरादार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला। आपणच सुनीता सोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावल्याचे कबूल केले। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।